तू कामावर राहशील नाही तर मी कामावर राहील अशी धमकी देत कामावरील महिलेचा मार्केटिंग हेड याने केला विनयभंग। मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिरीष सोमनाथ यादव वय वर्ष 54, व्यवसाय कॅन्सर सेंटर ऑफ रिदम अमेरिका, मार्केटिंग हेड, राहणार प्लॉट नंबर 5, दत्तात्रय अपार्टमेंट, खोडेनगर, नाशिक असे या आरोपीचं नाव आहे। फिर्यादी महिला ही कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका अशोका हॉस्पिटलच्या पाठीमागे नाशिक येथे कामावर आहे। दिनांक 18/1/2025 रोजी फिर्यादी महिला नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजताच्या सुमारेस कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका अशोक हॉस्पिटलच्या पाठीमागे नाशिक येथे कामावर असताना हेड ऑफ द डिपार्टमेंटचे हेड शिरीष यादव यांनी फिर्यादी यांना फोन केला की तू जिथे असशील तिथून लगेच मीटिंग हॉलमध्ये ये असे सांगितल्यावर फिर्यादी लागलीच मीटिंग हॉलमध्ये गेले। यातील आरोपी शिरीष यादव याने यातील फिर्यादी यांच्या सोबत बोलत असताना फिर्यादी यांच्या छातीवर हात टाकून फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व फिर्यादी ह्या कामावरून घरी जात असताना फिर्यादी यांचा पाठलाग केलाय। तसेच फिर्यादी यांना वाईट साईड शिवीगाळ करून तू कामावर राहशील नाही तर मी कामावर राहील अशी दमदाटी केली आहे। महिलेच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात बऱ्याच वेळानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।